नमस्कार मित्रांनो, आजची कथा आपल्या चॅनलवरच्याच विकास जगताप नावाच्या एका वाचक मित्राने आपल्याला पाठवलेली आहे आणि ती त्यांच्या शब्दामध्ये मी तुमच्यासमोर सादर करत आहे. तर मित्रांनो, माझं नाव विकास आणि आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो मी लहान असताना माझ्यासोबत घडलेला होता. म्हणजे त्यावेळी माझे 10वीचे पेपर झालेले होते आणि मला सुट्ट्या लागलेल्या होत्या. तसं त्यावेळी आम्ही राहायला पुण्यामध्ये होतो. पण मला नेहमी शाळेला सुट्ट्या लागल्या की माझे पप्पा मला गावाकडे पाठवायचे, कारण मी लहानपणी खूपच मस्तीखोर होतो आणि पप्पा मला मुद्दामून गावाकडे पाठवायचे, कारण गावाकडे माझे मोठे काका होते. ते स्वभावाने खूपच स्ट्रिक्ट, त्यामुळे घरातले सगळेच जण त्यांना खूपच घाबरायचे. आता त्यावेळी पण 10वीचे पेपर झाल्या सुट्ट्या लागल्या की पप्पा मला स्वतः गावाला येऊन सोडून गेले. आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं. त्यावेळी आमचं जुन्या काळातलंच पण मोठं औरस चौरस घर होतं. घरासमोर मोठं अंगण, आजूबाजूला फळांची फुलांची भरपूर झाडं आणि घरामध्ये पण माणसांची अजिबात कमी नव्हती. काका काकू, आजी आजोबा आणि माझे चुलत बहीण भाऊ नितीन आणि माधुरी. गावाला गेलं की मला आणि नितीनला किती खेळू आणि किती नको असं होऊन जायचं. दिवसभर आमचा वेळ खेळण्यात आणि शेतातल्या कामामध्ये कसा निघून जायचा तेच आम्हाला कळायचं नाही. आता त्यावेळी पण जसा मी गावाला गेलो तसा नितीन पण एकदम खुश झाला, कारण त्याला पण आता उन्हाळक्या करण्यासाठी एक जोडीदार मिळालेला होता. पण जसा मी गावाला गेलो तशा माझ्या सवयी थोड्या प्रमाणात बदलल्या. जसं की मी इकडे शहरामध्ये सकाळी 8-8:30 वाजता उठायचो, पण गावाला गेल्यापासून मात्र मी 5:30-6 वाजता सकाळी उठायला लागलो होतो. आणि उठल्या उठल्या गायींना चारा घालणे, घरासमोर झाडू मारणे अशी कामं काका मला आणि नितीनला सांगायची आणि आम्हाला पण ती कामं करायला खूपच मजा वाटायची. त्यानंतर काका आणि काकू शेतामध्ये कामाला गेले की आम्ही दुपारी आजीने बनवलेला डबा त्यांच्यासाठी शेतामध्ये घेऊन जायचो. त्यांना डबा दिला की त्यांच्यासोबत आम्ही 1 तास 2 तासभर शेतामध्ये कामं पण करायचो. हे सगळं आम्हाला खूपच आवडायचं. संध्याकाळी नितीनचे 2-3 मित्र पण आमच्या घरी यायचे आणि पुन्हा आमचा गप्पांचा माहोल असा रंगायचा की काही विचारूच नका. त्या दिवशी मला वाटतं रविवार होता. संध्याकाळी 5-5:30 वाजता मी आणि नितीन आता त्यांच्या मित्रांची वाट बघत होतो आणि जवळजवळ 5:30 वाजता नितीनचे 2 जण मित्र आले. त्यातला एक तुषार आणि दुसरा दिनेश. आणि बऱ्याच विषयावर गप्पा मारता मारता अचानक विषय भूतांच्या गप्पांकडे वळाला आणि हळूहळू एक एक जण आपल्याला माहीत असलेले भूतांचे किस्से आळीपाळीने सांगायला लागले. तसं मी शहरात राहत असल्यामुळं मला कधीच भूतांचा कोणता अनुभव पण आलेला नव्हता आणि भूताकेतांच्या कोणत्या गोष्टी पण मला कधी ऐकायला मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळं मी फक्त तिथं ऐकण्याचं काम करत होतो. आता त्या दिवशी त्यांच्या भूतांच्या गप्पा चालू असतानाच नितीनच्या दिनेश नावाच्या मित्राने एक किस्सा सांगितला. दिनेश त्या दिवशी आम्हाला सांगत होता की त्यांच्या गावामध्ये माळावर एक विहीर आहे. त्या विहिरीजवळ बऱ्याच वर्षापूर्वी एक घर होतं आणि तिथं एक कमळा नावाची बाई राहत होती. कमळा खूपच कष्टाळू. ती दिवसभर शेतामध्ये राबायची, पण तिचा नवरा मात्र पक्का दारुडा होता. तो दिवसभर दारू ढोसायचा आणि कमळाला मारायचा, तिचे खूप हाल करायचा. ती बरेच दिवस त्या यातना सोसत होती. पण ज्यावेळी कमळाला बाळ झालं त्यावेळीसुद्धा तिच्या नवऱ्याचे अत्याचार असेच चालूच होते. तेव्हा मात्र कमळाला हे सगळं असह्य झालं आणि एक दिवशी तिनं आपल्या तानुल्या बाळाला आपल्या काकेमध्ये घेऊन घरासमोरच्या विहिरीमध्ये उडी टाकून स्वतःचा जीव दिला. आणि तेव्हापासून गावातल्या लोकांचा असा समज आहे की कमळाचा आत्मा त्या विहिरीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आज पण फिरत असतो. त्या विहिरीच्या बाजूच्या रस्त्याने रात्री येताना बऱ्याच लोकांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. कुणाला कमळा त्या विहिरीच्या आजूबाजूने फिरताना दिसते, तर कुणाला कमळा तिच्या मुलाला खेळवत असताना दिसते. कधीकधी तिच्या नुसत्या हसण्याचा किंवा अंगाई गाण्याचा आवाज येतो, तर कधीकधी तिच्या बाळाच्या फक्त रडण्याचा आवाज येतो. दिनेश हा किस्सा सांगत होता त्याचवेळी तुषार आणि नितीन एकदम गंभीर चेहरा करून हे सगळं ऐकत होते. पुन्हा बऱ्याच वेळाने तुषार आणि दिनेश त्यांच्या घरी निघून गेले, पण मी आणि नितीन मात्र अजून पण बाहेरच्या अंगणामध्येच बसून होतो. नितीनचा चेहरा खूपच चिंताग्रस्त दिसत होता. कदाचित मगाशी दिनेशने सांगितलेल्या किस्स्यामुळे तो घाबरला असावा. म्हणून
मी नितीनजवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, नितीन, अरे घाबरू नकोस, असं काहीही नसतंय. हे कमळा वगैरे सगळं खोटं आहे. मुळात भूत वगैरे असं काहीच नसतं. आमच्या शहरात बघ, तुला कुठेच भूत बघायला मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी माणसंच माणसं. असं सांगून मी नितीनला दिलासा द्यायचा प्रयत्न करत होतो खरा, पण नितीन मात्र चांगलाच घाबरला होता. कमळाची भीती त्याच्या चांगलीच मनात बसलेली होती. तसं मी नितीनला म्हणालो, नितीन, तुझ्या मनातून ही जर भूताची शंका काढायची असेल तर आपण आज रात्रीच त्या माळावरच्या विहिरीजवळ जाऊ आणि मी तुला तिथं नेऊनच दाखवतो की भूत असतं की नाही. तसं नितीनला एक धक्काच बसला आणि तो म्हणाला, गपरे बाबा, काहीतरी बोलू नकोस, उगीचच विषयाची परीक्षा कशाला घ्यायला. तसं मी म्हणालो, अरे यार, माझ्यावर विश्वास ठेव, भूत वगैरे काही नसतं. तू फक्त माझ्यासोबत चल, म्हणजे तुझी खात्री पटेल आणि तेवढाच आपला एन्जॉय पण होईल. आणि जर माझं म्हणणं खोटं ठरलं तर माझ्याकडून तुला पार्टी. आता मी असं म्हटल्यानंतर नितीन कसा बसा रात्रीचा यायला तयार झाला. पण आता आम्ही रात्री घरातून बाहेर कसं पडायचं याचा प्लॅन बनवायला लागलो. तसं आम्हाला एक युक्ती सुचली, कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आम्ही रात्री बाहेरच झोपायचो. काका पण बाहेर गोट्याजवळच झोपायचे, कारण गोट्यामध्ये जनावरं आणि शेळ्या असायच्या. रात्रीची जेवणं झाली आणि आम्ही पुन्हा झोपायची तयारी करायला लागलो. 10-10:30 वाजेपर्यंत घरातली सगळी माणसं झोपली. तसं मी आणि नितीनने एकमेकांना इशारा केला आणि साधारणतः 11 वाजता आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो. माळाकडे जायला आमच्या घरापासून साधारणतः 10 ते 15 मिनटं लागत होती. आम्ही आता पांदीतल्या छोट्या वाटेने माळाकडे चाललेलो होतो. साधारणतः 10-15 मिनटामध्येच आम्ही त्या मोठ्या माळाजवळ जाऊन पोचलो आणि तिथूनच पुढे पलीकडच्या गावाला जायला रस्ता होता. त्याच रस्त्याने आम्ही थोडंसं पुढे गेलो. पहिले इथं फक्त मोकळंच माळ असल्यामुळं तिथल्या विहिरीला सगळेजण माळावरची विहीर म्हणायचे. पण आता मात्र तिथं बरेच जण लोक शेती करायला लागलेले होते. बऱ्याच जणांनी तिथं ऊस वगैरे अशी पिकं लावलेली होती. आम्ही हळूहळू चालत त्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या त्या विहिरीजवळ गेलो. त्या विहिरीच्या बाजूला खूपच शांतता होती. तिथं फक्त रातकिड्यांच्या किरकिरण्याचा आवाज येत होता. आम्ही त्या विहिरीच्या काठाजवळ जाऊन उभा राहिलो आणि मी नितीनचा हात पकडून विहिरीच्या पाण्यामध्ये नजर टाकली. पौर्णिमा असल्यामुळे आकाशात खूपच मोठा चंद्र होता आणि त्याच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी एकदम स्पष्ट दिसत होतं. आजूबाजूचं वातावरण पण एकदम शांत होतं. नितीन मात्र खूपच घाबरलेला होता. मी आता त्याचा हात पकडून विहिरीच्या पाण्याकडे बघत त्याला म्हणालो, बघ नितीन, हीच ती माळावरची विहीर आहे ना जिथं कमळानं जीव दिला होता. तुला दिसते का कमळा इथं कुठे? तसं त्यानं एकदा विहिरीच्या पाण्यात बघितलं आणि एकदा विहिरीच्या आजूबाजूला बघितलं आणि तिथं कुणीच नाही म्हणल्यानंतर त्याचा पण जीव भांड्यात पडला आणि तो मला म्हणाला, खरंच आहे विकास तुझं, इथं तर कुणीच नाही. गावात उगीच काहीतरी अफवा पसरलेल्या आहेत. पण आता फार वेळ करायला नको, आपण घराकडे जाऊ. तसं मी नितीनला म्हणालो, अरे काय एवढी गडबड आहे? आता आलोय तर निवांत इथं गप्पा मारत बसूया ना. तसं पण मला आज झोपच येत नाही. खरं तर नितीनची तिथं थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आता मी हट्ट केल्यामुळं आम्ही ते विहिरीच्या काठाजवळ जरा वेळ बसलो आणि गप्पा मारत मारत किती वेळ निघून गेला हे आम्हाला कळलंच नाही. जवळजवळ 1 तासभर आम्ही त्या विहिरीच्या काठावरच गप्पा मारत बसलेलो होतो आणि मला वाटतं त्यावेळी 12-12:15 वाजले असतील. अचानक आम्हाला आमच्या पाठीमागच्या उसातून कसला तरी आवाज आला, जसं की त्या उसामध्ये काहीतरी असावं. तसं आम्ही दोघांनी पण दचकून मागं मान वळवून त्या उसाच्या फाडाकडे बघितलं, पण तिथं आम्हाला कुणीच दिसलं नाही. आणि मी नितीनसोबत त्या उसामधून जिथून आवाज आलेला होता त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही इकडं तिकडं बघायला लागलो. त्यावेळी आम्हाला त्या उसाच्या बाजूच्या गवतामध्ये एक ससा दिसला आणि त्याचाच तो आवाज होता. त्या सशाला बघून आमच्या दोघांना पण मोठ्याने हसू फुटलं आणि आम्ही दोघं पण मोठमोठ्याने हसायला लागलो. तेवढ्यात अचानक आम्हाला एक विचित्र वास आला, जसं की काहीतरी सडलेलं असावं. मी आणि नितीनने दोघांनी पण आपलं नाक आपल्या बोटाने धरलं आणि आम्ही त्या जागेपासून थोडंसं मागं सरलो. तसं आम्हाला मागच्या विहिरीकडून कसली तरी चाहूल जाणवली. अचानक वारं खूपच वेगाने वाहायला लागलं. इतक्या वेळपासून
शांत असणारं वातावरण अचानकच भेसूर झालं आणि यात भर पडली ती एका गूढ आवाजाने. अचानक आम्हाला त्या मागच्या विहिरीजवळून पैंजणाचा आवाज आला. पहिल्यांदा माझ्या कानावर विश्वासच बसेना. तशी नितीनची मात्र भीतीनं बोबडीच वळली होती. तसं मात्र मला पहिल्यांदाच वाटलं की इथं काहीतरी विचित्र आहे. आम्ही दोघेजण आता आमच्या मानावर होऊन त्या विहिरीकडे बघायला लागलो. त्या विहिरीच्या सभोवताल गोलाकार आम्हाला पैंजणाचा आवाज येत होता, जसं की कुणीतरी त्या विहिरीच्या काठावरून चालत असावं. अचानक आमच्या दोघांचे पण हातपाय एकदम जड झाले. अंगामध्ये थंडी भरली. आम्ही दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला. आमच्या दोघांची पण शरीरं बर्फासारखी थंड पडलेली होती. पाय गाळात रुतल्यासारखे एकदम जड झालेले होते आणि आम्ही एकटक त्या विहिरीकडे बघत होतो. अचानक त्या विहिरीतून एका बाईचा अंगाई म्हणल्यासारखा आवाज आला आणि त्याचबरोबर एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज. आणि तो आवाज ती भयान शांतता चिरत आमच्या काळजाला भेदून गेला. आम्ही पूर्णपणे गर्भगडीत झालो. एवढेच काय तर आम्ही दोघांनी एकमेकांचे जे हात पकडले होते ते पण पूर्णपणे घामाने ओलेचिंब झालेले होते. पण मी कसं तरी स्वतःला सावरलं. मी नितीनला थोडासा धक्का दिला तसा तो भानावर आला. त्याचा चेहरा पूर्णपणे रडवेला झाला होता. तेवढ्यात मी त्याला बोटानेच गप्प राहून इथून गुपचूपपणे सटकण्याचा इशारा केला. त्याला पण माहिती होतं की आत्ता इथून गुपचूपपणे निसटण्यातच आपली भलाई आहे. आणि आम्ही 2-3 पावलंच पुढं टाकली असतील नसतील तेवढ्यात आम्हाला त्या मागच्या विहिरीतून धपकन असा आवाज आला, जसं की त्या विहिरीमध्ये काहीतरी पडलेलं असावं. त्या आवाजाने आम्ही पुन्हा एकदा दचकलो आणि आम्ही दोघांनी पण मागं वळून बघितलं. तो आवाज खूपच मोठा होता आणि आम्हाला स्पष्ट जाणवत होतं की त्या विहिरीमध्ये काहीतरी किंवा कुणीतरी पडलेलं आहे. आम्ही दोघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं आणि मी नितीनचा हात पकडून त्याला त्या विहिरीकडे ओढायला लागलो. पण नितीन मात्र विहिरीकडे यायला तयार नव्हता. तो सारखा म्हणत होता की आपण घरी जाऊया. पण मी त्याला ओढत ओढत विहिरीजवळ आणलं आणि आम्ही दोघांनी विहिरीच्या काठावरून आत डोकावून बघितलं. तसं एक आश्चर्याचा धक्का आम्हाला बसला. कारण जेवढ्या मोठ्याने आम्हाला त्या विहिरीतून आवाज आला होता त्यावरून आम्हाला असं वाटलं होतं की विहिरीत काहीतरी मोठी वस्तू पडलेली असावी. पण ज्यावेळी आम्ही त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये बघितलं त्यावेळी त्या विहिरीतलं पाणी एकदमच शांत दिसत होतं. आम्ही एकटक त्या विहिरीतल्या त्या शांत पाण्याकडे बघत होतो आणि तेवढ्यात त्या शांत पाण्याच्या मधोमध आम्हाला थोडीशी हालचाल दिसली आणि हळूच एक हात पाण्याच्या बाहेर आला. तसं मात्र भीतीनं आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट पकडलं. आमच्या दोघांची पण शरीरं एकदम संमोहित झाल्यासारखी झालेली होती. आता त्या हातापाठोपाठ एका बाईची आकृती त्या पाण्यातून बाहेर आली आणि ती हळूहळू पोहत त्या विहिरीच्या पायरीजवळ आली. तिच्या हातामध्ये एक बाळ होतं. डोक्यावरचे भिजलेले केस तिच्या तोंडावर आलेले होते. ती बाई अंगाई म्हणत त्या विहिरीच्या पायऱ्या चढायला लागली आणि त्या पायऱ्या चढताना तिच्या पायातल्या पैंजणाचा छुम 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 असा आवाज यायला लागला. मला आता कळलं होतं की हे प्रकरण खूपच विचित्र आहे. तसं मी झटकन नितीनला एक जोरात इसका दिला आणि आम्ही किंचाळत जोराने आमच्या घराकडे पळत सुटलो. 15 मिनिटाचा रस्ता आम्ही 5च मिनिटात गाठला होता. पण आमच्या किंचाळण्याने घरचे सगळे जागे झालेले होते आणि ते आम्हाला विचारायला लागले, अरे तुम्ही ओरडताय काय आणि तुम्ही गेला तरी होता कुठे? आम्हाला काय सांगावं ते सुद्धा कळत नव्हतं. पण आम्ही काकांना खोटंच सांगितलं की आम्हाला एक विचित्र प्राणी दिसला म्हणून. कारण आम्ही जर त्या विहिरीजवळ गेलेलं काकांना सांगितलं असतं तर आम्हाला चांगलाच मार मिळाला असता. आज या घटनेला घडून बरीचशी वर्ष उलटून गेलेली आहेत. पण आज जरी मी माझ्या गावाला गेलो आणि त्या विहिरीजवळच्या वाटेने दिवसा जरी चाललो तरी त्या दिवशीच्या प्रसंगाच्या आठवणीने माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.